भगवद्गीता 5.22 ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. म्हणजे विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग विषयी पुरुषाला सुखरूप वाटत असले तरी ते अनित्य व दुःखालाच कारण होणारे आहेत. म्हणून बुद्धिमान व विवेकी पुरुष त्यात रमत नाहीत. याचे निरूपण ज्ञानेश्वरीमध्ये कसे केले आहे बघा मित्रांनो. ज्याप्रमाणे भुकेने व्याकुळ झालेला पुरुष कोंडा खातो, त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या इंद्रियांच्या विषयात रंगतात. अथवा तहानेने त्रस्त झालेले हरणे खऱ्या पाण्याला विसरून मृगजळालाच पाणी आहे असे समजून माळ रानावर येऊन पोहोचतात. तसे ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही, अर्थात ज्याच्या ठिकाणी स्वरूपनंदाचा नेहमी पूर्ण अभाव असतो, त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात. एरवी विषयांमध्ये काही सुख आहे हे म्हणणे बोलण्यात जमा होणारे नाही. नाहीतर विजेच्या चमकण्याने जगामध्ये का उजाडत नाही, पण ते जसे क्षणभंगूर असते. अरे तूच सांग, सर्पाच्या फडीची सावली ही उंदराला कितपत शांत करील बरे? अर्जुना, ज्याप्रमाणे गळाला लावलेला आमिषाचा पिंड जेथपर्यंत मासा गिळीत नाही तेथपर्यंतच ठीक आहे, त्याप्रमाणे विषयांचा सर्व संग आहे हे तू निःसंशय समज. विरक्ताच्या नजरेने पाहिले तर अर्जुना, हे विषय पांडुरोगामध्ये आलेल्या लठ्ठपणासारखे म्हणजे सूजेसारखे घातक आहेत. म्हणून विषयांच्या उपभोगामध्ये जे सुख असते ते प्रारंभापासून ते शेवटपर्यंत दुःखच आहे असे समज. परंतु काय करतील वेडे, विषयांचे सेवन केल्याशिवाय त्यांचे चालतच नाही. अर्जुना, तूच सांग, जखमेवर झालेल्या पुवाच्या आतील किडे त्या पुवाची किळस घेतात काय? तसे त्या दुःखी लोकांना दुःखच जीवन होऊन राहिलेले असते. ते त्या विषयरूपी चिखलातील बेडूक बनतात. ते विषयासक्त लोकरूपी मासे पाण्याला कसे टाकतील? शिवाय जर हे विषयांवर अनासक्त होतील तर सर्व दुःखदायक योनी ज्या आहेत त्या सर्व निरर्थक होणार नाहीत काय? अथवा गर्भात राहणे वगैरे संकट किंवा जन्ममरण यापासून होणारे कष्ट हा अखंड चाललेला मार्ग कोणी चालवावा? जर विषयासक्त लोक विषय सोडून देतील तर मोठमोठ्या दोषांना म्हणजे पापांना राहावयास कोठे मिळणार? आणि मग ह्या जगामध्ये संसार हा शब्दच खोटा ठरणार नाही काय? म्हणून हे देहधाऱ्यामध्ये श्रेष्ठ अर्जुना, विषय हे वाईटच आहेत. तू विस्मरणाने कदाचित चुकून कधीतरी या मार्गाला जाशील तर जाऊ नकोस. जे विरक्त पुरुष आहेत ते या विषयांस जसे काही ते विषच आहे असे समजून त्याचा त्याग